अमरावती जिल्ह्यात अचलपूर नगरपालिका ही सर्वात मोठी आहे आणि तेवढीच वादग्रस्त सुद्धा राहिलेली आहे। राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील आहे। अशातच गेल्या 9 वर्षापासून येथे प्रशासकीय कारभार होता। या नगरपालिकेत ना नगराध्यक्ष ना सदस्य असे असताना तिथला कारभार हा मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अधिकारात चालू होता। राजकीय पुढाऱ्यांना 9 वर्षाचा वनवास असताना आता कुठे नगरपालिकेचे पडघम वाजले आणि म्हणून सर्व राजकीय पक्ष आता प्रचंड शक्तीनिशी मैदानात उतरले आहे। 20 प्रभागातून 41 सदस्यांकरिता होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गट, शिवसेना यामध्ये उबाठा आणि शिंदे गट, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आणि देशात व राज्यात सत्ता असणारा भाजप पक्ष आता सर्व शक्तीनिशी मैदानात उतरला आहे। 41 सदस्यांकरिता 20 प्रभागातून येथे एकूण 265 नामांकन अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहे, तर जनतेतून निवडून द्यावा लागणाऱ्या नगराध्यक्ष पदाकरिता 54 नामांकन अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 22 उमेदवार अर्ज अवैध ठरले आणि आता छाननीमध्ये 13 अर्ज शिल्लक आहेत। छाननीची प्रक्रिया संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने नामांकन अर्ज मागे घेण्याकरिता विविध पक्ष आपला डावपेच आखत आहे। आपले मत विभाजन होऊ नये यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे। 21 नोव्हेंबर ही नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे। मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस आहे, थंडी वाढते आहे। मात्र अचलपूर नगरीमध्ये थंडी वाढत असताना राजकारणाचा पारा मात्र चांगलाच गरम होतो आहे। प्रत्येक पक्ष हा चांगल्या तयारीनिशी या निवडणुकीच्या मैदानात उतरला असताना काल अचलपूर नगरपालिकेमध्ये आपण बघितलं छाननीचा दिवस होता। इथे अचलपूर नगरपालिकेमध्ये 20 प्रभागातून विविध प्रवर्गातून 41 सदस्य करतात 265 एवढे नामांकन अर्ज वैध झालेले आहेत। विविध प्रवर्गातून सर्व प्रवर्गातून विशेष आणि नगराध्यक्ष पदाकरता इथे 54 अर्ज प्राप्त झाले होते, नामांकन अर्ज प्राप्त झाले होते। त्यामध्ये एकूण वैध अर्ज प्राप्त झालेले आहेत ते 22 म्हणजे 22 अवैध झालेले आहेत आणि वैधरित्या ठरले आहेत ते 13। अशा पद्धतीचं इथलं आजचं चित्र आहे। छाननीचा दिवस काल संपला आणि आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची धामधूम इथं चालू झालेली आहे। मित्रांनो, या नगराध्यक्षामध्ये 13 जे सध्या नामांकन अर्ज वैध ठरलेले आहेत त्या वैधमधून आता 13 लोकांमधून कोण उमेदवारी अर्ज मागे घेतोय हा महत्त्वाचा प्रश्न इथं ठरणार आहे। शिवाय विविध प्रभागातून विविध प्रवर्गातून 265 मधून नामांकन अर्ज कोण मागे घेतं ही आपल्याला आता बघावं लागेल। शेवटी अखेरच्या मैदानामध्ये कोण किती लोक तयारीनिशी उतरत आहेत हे पाहणं उत्सुकताच ठरेल। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।